आता बातमी आहे नागपूरकरांची आणि राज्याची चिंता वाढवणारी, कारण की नागपुरात आता जीबीएसचा आणखीन एक बळी गेलेला आहे। शुक्रवारी शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये या रुग्णावर उपचार सुरू होते। एका 32 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला असून त्यामुळे नागपुरातील विविध रुग्णालयामध्ये आता जीबीएसचे दगावलेल्या रुग्णांची संख्या 3 वर पोहोचली आहे। दगावलेला 32 वर्षीय रुग्ण मध्य प्रदेशचा होता। प्रकृती खालावल्यानंतर त्याला मेडिकल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। दरम्यान आतापर्यंत जीबीएसचे तब्बल 21 रुग्ण नागपुरात आढळले असून त्यापैकी मेडिकलमध्ये एका 7.5 वर्षाचा मुलगा आणि एक वयस्क अशा 2 रुग्णांवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत। आता न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। बँकेतील लॉकरमधून लंपास करण्यात आलेली रोकड ही हवालामार्फत बाहेर पाठवल्याचं तपासात उघड झालेलं आहे। या बँकेचा जनरल मॅनेजर हितेश मेहता यानं बँकेमध्ये 122 कोटींचा घोटाळा केल्याचं समोर आलं। या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 3ही आरोपींना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बँकेवर निर्बंध टाकण्यापूर्वी आरबीआयनं बँकेचे लॉकर तपासलं असता 122 कोटी रुपये लंपास झाल्याचं उघड झालंय। यानंतर आता कृषी विषयक बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। फूलों का है कहना, एमी स्टार ही लेना। तूर खरेदीतील महत्त्वाचा प्रश्न निकाली निघालेला आहे। वखार महामंडळाने खासगी गोदामं भाड्याने घेऊन तूर साठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्यातील वखार महामंडळांची गोदामं आधीच सोयाबीनने फुल झाल्यामुळे आता तूर नक्की कुठे साठवायची असा प्रश्न सरकारपुढे होता। दरम्यान त्याचमुळे आता राज्यामध्ये तुरीची खरेदी सुरू होण्यास उशीर झाला। मात्र हा प्रश्न आता निकाली निघालाय। 40 गावात शेतकऱ्यांनी कलिंगडाचं पीक घेतलेलं आहे। मात्र सध्या वातावरणामध्ये थंडी आणि उन्हाच्या झळा यामुळे कलिंगडाला मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत। शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने लावलेल्या कलिंगडाचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागानं मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांकडून व्यक्त होतीये। पालघरच्या जवारमध्ये वसंत ऋतूची चाहूल लागल्याने आंबा मोहरलाय। त्यामुळे आता यावर्षी काही प्रमाणात का होईना आमसर गोड होणार आहे। दरम्यान चित्र असं दिसून येत असून अमराईतील आम्रवृक्षाला मोहर आल्याने शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळालेला आहे। हिवाळा संपून आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे। त्यानुसार विविध रसाळ फळांची मागणी वाढलेली आहे। नारळ, संत्री, डाळिंब, पपई आणि टरबूज यासारख्या फळांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचा अंदाज फळ विक्रेत्यांनी व्यक्त केलेला आहे। सोलापूर कृषी बाजार समितीमध्ये बेदाणा लिलावास प्रारंभ झाला। यंदा वर्षातील पहिल्याच लिलावामध्ये 96 टन मालाची आवक होती। त्यातील 225 किलो बेदाण्याला प्रति किलो उच्चांकी 301 रुपयाचा दर मिळालाय। सोलापूर बाजार समितीमध्ये दर गुरुवारी बेदाणा लिलाव होणार आहे। पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचले। पहिल्या टप्प्यामध्ये 507 टन आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 6.56 टन अशा पद्धतीने एकूण 12.26 टन डाळिंबाची निर्यात झालेली आहे। ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन आणि सिडनीच्या बाजारामध्ये डाळिंबाची विक्री झालेली आहे। बदलापूर जवळच्या जांभळीघरमध्ये दर्शना दामले या गृहिणीने 5 एकर क्षेत्रामध्ये मिश्र शेतीचा यशस्वी प्रयोग केलेला आहे। त्यांनी आपल्या शेतीमध्ये आंबा, काजू, फणस, नारळ अशा फळबागेसोबतच भाजीपाला आणि पशुपालन केलेले आहे। मिश्र शेतीमधून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग मोकळा झालेला आहे। चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यामध्ये मिरची युरोपात जाणार आहे। युरोपियन देशांना मानकं पूर्ण करत असलेल्या या मिरचीची निवड झालेली आहे। कोरपना तालुक्यामध्ये 820 हेक्टर क्षेत्रामध्ये मिरची पिकाची लागवड केली गेली। उत्पादन घेतलेल्या मिरचीचे प्रयोगशाळेमध्ये परीक्षण झाल्यानंतर युरोपात विक्रीसाठी जाणार असून शेतकऱ्यांना दरही चांगला मिळणार आहे।
गतवर्षीच्या तुलनेमध्ये वैजापूर तालुक्यामध्ये कांद्याचं क्षेत्र 2000 हेक्टरपेक्षा जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे आता कांद्याची लागवड 18,500 हेक्टरवर पोहोचली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने अलीकडच्या काळामध्ये 50 ते 60,000 पर्यंत एकरी खर्च शेतकऱ्यांना येतोय. दरम्यान 1000 ते 2400 रुपये प्रति क्विंटल पर्यंत कांद्याला दर मिळतोय. लसणाचे भाव एका महिन्यामध्येच कोसळलेले आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये सरासरी 20 ते 22 हजारांनी विकला जाणारा लसूण आता 8 ते 10 हजार रुपयांनी विकला जातोय. मध्य प्रदेशात सरासरी 4000 ते 6000 भाव मिळतोय. आवक वाढल्यानंतर दरामध्ये आणखीन घसरण होऊ शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. अमरावती विभागातील शेकडो बांधकाम कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कामबंद आंदोलन पुकारलंय. या विभागातील 5 जिल्ह्यांमधील कंत्राटदारांचे 2700 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारकडे थकल्याने आंदोलन पुकारण्यात आलं. आंदोलनाच्या स्थळी कंत्राटदारांकडून भजन कीर्तन गायन करण्यात आलं. नंदुरबारच्या मोलगियासह अक्कलकुवामध्ये 50 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. अवैध धंद्यांच्या माध्यमातून या बनावट नोटा चलनात आणल्याची माहिती आहे. दरम्यान पोलिसांनी नेमकं यावर काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचे ठरेल. शिर्डी बस स्थानक परिसरातील लहान मुलाला साखळी आणि कुलुपानं बांधून ठेवण्यात आलं होतं. भंगार जमा करणाऱ्या महिलेनं तिच्या लहान मुलाला साखळीनं बांधून ठेवलं. दरम्यान स्थानिक नागरिकांनी महिलेला जाब विचारला असता तिनं विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. अमरावतीमध्ये शेकडो सार्वजनिक बांधकाम कंत्राटदारांनी कामबंद आंदोलन केलं. अमरावतीच्या 5 जिल्ह्यांमधील कंत्राटदारांचं 2700 कोटी रुपये थकल्याने आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाच्या स्थळी कंत्राटदारांनी भजन कीर्तन गात आंदोलन केलंय. संभाजीनगर जिल्हा परिषदेने शासन आपल्या मोबाईलवरी ही संकल्पना राबवलेली आहे. ही संकल्पना राबवणारा छत्रपती संभाजीनगर राज्यातील पहिलाच जिल्हा ठरलाय. नागरिकांना घरूनच मोबाईलवर लिंक ओपन करून आपली कामं प्रशासनाला आता सांगता येणार आहेत. कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर परिवहन अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली. पार्किंगमध्ये लावलेल्या गाडीवर आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याने भाविकांना कुंभमेळ्याला जाता आलेलं नाहीये. या घटनेचा निषेध म्हणून अजित पवार गटानं आरटीओ कार्यालयाला टाळं ठोकून निषेध आंदोलन केलेलं आहे. शहादा डोंगरगाव रोडवर भीषण अपघात घडला. या अपघाताचं गांभीर्य घेत प्रशासनानं डोंगरगाव रस्त्यावर गतिरोधक बसवण्याचं काम हाती घेतलेलं आहे. गतिरोधक बसवल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मात्र मायलेकाचा बळी गेल्यानं प्रशासनाला जाग आली का असा प्रश्नही नागरिक उपस्थित करतायत. आंबेगावच्या मंचर आणि अवसरी खुर्द गावाच्या हद्दीवर ऊसाच्या शेतीला आग लागली. या आगीमध्ये 3 एकर ऊस जळून खाक झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. महावितरणाच्या विद्युत तारांमध्ये झालेल्या घर्षणाने आग लागली. ग्रामीण आणि शेतशिवारातील विद्युत लाईन शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतीये. भिवंडी तालुक्यातील गुंदवली इथं भंगारच्या गोदामाला भीषण आग लागलेली आहे. गोदामामध्ये प्लास्टिकच्या चिंध्या आणि पुठ्ठा प्लास्टिक असल्याने ही आग मोठ्या प्रमाणात भडकली. दरम्यान आगीमध्ये 4 ते 5 गोदामं तसेच 4 ते 5 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. कांजूर पूर्वच्या कारशेडच्या मोकळ्या जागेमध्ये गवताला भीषण आग लागली होती. या आगीमुळे धुराचे लोट पसरले होते. ही आग इतकी भीषण होती की धुराचे लोट कांजूर तसेच भांडूप परिसरामध्ये सुद्धा पसरले.
संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। दरम्यान या प्रकरणी तालुका कृषी अधिकाऱ्यासह एका कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। जालन्यामध्ये पेपरफुटी प्रकरणी मल्टी सर्व्हिसेस चालकासह एका अज्ञाताविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांच्या फिर्यादीवरनं बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे व्हॉट्सअॅपवर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल सर्वप्रथम ही बातमी साम टीव्हीनं महाराष्ट्रासमोर आणली होती। सुरुवातीला बदनापूर इथं असा काही प्रकार झालाच नाही असा प्रशासनानं दावा केला, मात्र साम टीव्हीनं पुराव्यानिशी बातमी समोर आणली आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि आता दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। चेंबूरच्या सुभाष नगरामध्ये भीषण अपघात झाल्याने उभ्या असलेल्या 4 चाकी गाडीवर क्रेन कोसळलेली आहे। कोणतीही जीवितहानी झाली नाही, 4 चाकीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जालन्यामधील अंबडमध्ये बसचे ब्रेक फेल होऊन अपघात झालेले। अपघातामध्ये 2 प्रवासी ठार झाले असून 4 जण जखमी आहेत। चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस थेट प्लॅटफॉर्मवर शिरल्याने हा अपघात झालेला आहे। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वसईच्या फादरवाडी सिग्नलजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये 6 वाहनं एकमेकांना धडकली। यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। 2 वाहनांचा अक्षरशः चुराडा झालाय तर इतर वाहनांचंही मोठं नुकसान झालंय। आरोप झाले तर जबाबदारी म्हणून पहिला आपण राजीनामा दिला पाहिजे असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाव न घेता कोकाटे आणि धनंजय मुंडेंना दिलाय। राज्य सरकारमधील मंत्र्यांवर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। तसं केल्याने स्वतःचीच इमेज वाढते, शिवाय जनता अनुकरण करत असते असं देखील अण्णांनी म्हटलंय। ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय। नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी मुंडे आणि कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीतून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं नाव बाद झाल्याची चर्चा आहे। फसवणुकीच्या प्रकरणामध्ये शिक्षा झाल्यामुळे ते बॅकफूटवर गेल्याचं बोललं जातंय। त्यामुळे आता पालकमंत्री पदावर भाजपचा दावा अधिक भक्कम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। महायुतीमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे। काही लोक म्हणाले, मी धक्कापुरुष झालेलो आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये लोकांनी ज्यांना मजबूत धक्का देऊन कायमचं घरी बसवलंय असं वक्तव्य करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। तसेच पक्षातील चांगलं काम करणाऱ्या आणि पक्ष वाढवणाऱ्या नेत्यांना धक्का मारून बाहेर काढणाऱ्या पक्षाच्या नेत्याला जनताच धक्का दिल्याशिवाय राहणार नाही असं शिंदे म्हणतायत। काही लोकांचा मला गायब करण्याचे मनसुबे असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धक्कापुरुष असल्याचं वक्तव्य केलं होतं। दरम्यान मला धक्का देणाऱ्यांना धक्का देणार असा इशारा ठाकरेंनी दिलाय। आजही एखादा म्हणतोय की माझा जन्म जैविक नाही आणि असं म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा असा सवाल उपस्थित करत संमेलनाध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांनी पंतप्रधान मोदींचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केलेली आहे। माझा जन्म जैविक नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं। त्यावरनंच डॉक्टर तारा भवाळकर यांनी मोदींचं नाव न घेता बोचरी टीका केलेली आहे। असा कोण देह आहे की जो विटाळातनं निर्माण नाही झाला? एखादा म्हणू शकतो माझा जन्म जैविक नाही म्हणून, कारण आपल्याकडे अयोनिज जन्म ही एक पुराणामध्ये फार मोठी कल्पना मांडलेली आहे। खरं म्हणजे त्या अर्थाने तो अयोनिज जन्म नसतो, त्याच्या आता अर्थ निरनिराळे सांगतात आमचे पौराणिक बुवा, तो भाग सोडून देऊ आपण।
पण ह्या बाईला हे मूळ कळलेलं आहे की उत्पत्तीचे मूळ विटाळाचे स्थान कोण देह निर्माण नाही जगी. देहाचा विटाळ देहीचे जन्मला, शुद्ध तो जाहला कवण प्राणी. तेव्हा कोण